मित्रांनो, सिस्टममध्ये ओपन सिस्टम, क्लोज सिस्टम आणि आयसोलेटेड सिस्टम असतात. हे आपण बघितलं. ओपन, क्लोज्ड आणि आयसोलेटेड सिस्टम्स असतात. आता आपण बघितलं की ओपन आणि क्लोज सिस्टम दोघांमध्येही एनर्जी फ्लो होते. म्हणजे एनर्जी मध्ये जाऊ शकते किंवा बाहेर जाऊ शकते. तर एनर्जी मध्ये जाताना ती आपण कशी दर्शवतो? तर ही जी आकृती दाखवली आहे की याच्यामध्ये ही सिस्टम दाखवलेली आहे आणि ही सिस्टम आहे आणि हे सराउंडिंग आहे. एन्व्हायरमेंट म्हणजे ही सराउंडिंग आहे, म्हणजे त्याचा भोवताली. आणि या दोघांमध्ये जी आहे ही जी सीमारेषा आहे त्याला बाउंड्री असं आपण म्हणतो. ही बाउंड्री आहे. ओके. तर आपल्याला ह्या आकृतीमध्ये असं दिसतं की याच्यामध्ये, या सिस्टममध्ये ऊर्जामध्ये जाते आहे. तर हा जो रेड ॲरो आहे हा काय दर्शवतो की बाहेरून जी ऊर्जा आहे ती मध्ये जाते आहे. सो एनर्जी फ्लोज इन टू द सिस्टम, म्हणजे मध्ये जाते आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ॲरो दाखवता येईल की एनर्जी फ्लोज इन टू द सिस्टम. हे कधी शक्य होईल की जेव्हा हे जे मधलं टेम्परेचर आहे हे टेम्परेचर कमी असेल आणि बाहेरचं टेम्परेचर जास्त असेल, तेव्हा आपल्याला बाहेरचं टेम्परेचर जास्त असल्यामुळे बाहेरून हीट मध्ये जाईल. हीट काय आहे? हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. हीट काय आहे? हीटला आपण या आकृतीमध्ये क्यू म्हणून दर्शवलेलं आहे. क्यू इज नथिंग बट हीट. हीट म्हणजे ऊर्जा, उष्णता. दिस इज वॉट हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. ही एक एनर्जीचा प्रकार आहे, ऊर्जेचा प्रकार आहे, तो सिस्टमच्या मध्ये जाऊ शकतो आणि बाहेर जाऊ शकतो. मध्ये कधी जाईल? जेव्हा मधलं टेम्परेचर कमी असेल आणि बाहेरचं टेम्परेचर जास्त, बाहेरचं हवामान जे आहे जास्त उष्ण असेल, तेव्हा बाहेरून आतमध्ये ही एनर्जी जाईल. आता उलटा विचार करा की आतमधली बॉडी जी आहे, ही जी सिस्टम आहे ही हॉट आहे आणि बाहेरचं जे आहे वातावरण, सराउंडिंग्स, एन्व्हायरमेंट, ते कोल्ड आहे. आता अशा वेळेस आपल्याला लक्षात येईल की आतली जी ऊर्जा आहे ती बाहेर पडली जाईल. सो हीट इज ट्रान्सफर्ड आउट. हीट किंवा एनर्जी, हीट इज एनर्जी, त्यामुळे हीट एनर्जी फ्लोज आउट ऑफ द सिस्टम. ओके. तर हे जे दोन्ही आहेत याच्यामध्ये ही दोन्ही जे सिस्टम दाखवलेलं आहे, ही ओपन सिस्टम मध्ये पण होतं एनर्जी ट्रान्सफर आणि क्लोज सिस्टममध्ये सुद्धा एनर्जी ट्रान्सफर होतं. ओके. म्हणजे हीट कॅन फ्लो इन, हीट कॅन फ्लो आउट. ओके. आता समजा या दोघांचं टेम्परेचर हे समान झालं, म्हणजे हे आतलं टेम्परेचर आणि बाहेरचं टेम्परेचर समान झालं, तर अशा वेळेस हीट ट्रान्सफर होत नाही. मग अशा वेळेस आपण असं म्हणतो की ही जी सिस्टम आहे देर इज नो ट्रान्सफर ऑफ एनर्जी. कारण का? कारण दोघांचं टेम्परेचर, म्हणजे सिस्टमचं टेम्परेचर आणि सराउंडिंगचं टेम्परेचर जर सेम असेल, सो देर इज नो ट्रान्सफर ऑफ हीट. आणि समजा हीट एनर्जी ट्रान्सफर नाही झाली तर त्याला आपण, त्या सिस्टमला आपण थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहे असं म्हणतो. म्हणजे ही सिस्टम या सराउंडिंगच्या थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहे. का? म्हणजे टेम्परेचर दोघांचं सारखं आहे, सिस्टम आणि सराउंडिंगचं. त्याच्यामुळे या थर्ड केसमध्ये हीट फ्लो झिरो आहे. हीट एनर्जी फ्लो इज झिरो. तर हे अशा पद्धतीने आपल्याला सिस्टम आणि सराउंडिंगचं इंटरॅक्शन इन द फॉर्म ऑफ हीट हे समजून घ्यायचं आहे. हे लक्षात घ्या की हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच फ्लोज इन टू द सिस्टम or from the system to the surrounding if there is a difference of temperature. म्हणजे टेम्परेचर डिफरन्स जर नसेल सिस्टम आणि सराउंडिंगमध्ये तर हीट फ्लो होणार नाही. ओके. सो दिस इज अन इम्पॉर्टंट कन्सेप्ट. हीटला पूर्वी असं मानायचं की हीट हा पदार्थ आहे, म्हणजे पूर्वीचे लोक असं मानायचे की हीट हा एक पदार्थ आहे आणि म्हणजे फ्लुइड आहे. परंतु आता ती थेरी जी न्यूटनच्या काळात होती ती आता कालबाह्य झालेली आहे आणि आता आपण हीटला फ्लुइड न मानता, द्रव्य स्वरूप न मानता, हीटला आपण ऊर्जा स्वरूप मानतो. हीट इज नाव कन्सिडर्ड ॲज नॉट अ फ्लुइड, नॉट अ द्रव्य. ओके. इट इज कन्सिडर्ड ॲज अ एनर्जी. ती ऊर्जेचं स्वरूप असं मानलं जातं. आणि ही ऊर्जा कधी फ्लो होते सिस्टम आणि सराउंडिंगमध्ये? जेव्हा टेम्परेचर हे वेगवेगळं असतं सिस्टम आणि सराउंडिंगमध्ये, त्यावेळेस ही ऊर्जा फ्लो होते, ज्याला आपण हीट असं म्हणतो.